सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती अधिकृत कोषाध्यक्ष 1985 पासून स्थित कार्यरत. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन ट्रस्ट ही 1981 मध्ये दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी आपल्या समाजाच्या प्लॅटफॉर्मसाठी उभारली आणि 82 मध्ये भलं मोठं बौद्धविहार खाटण रोड महात्मा फुले नगर येथे बांधलं. आणि ही वास्तू अधिकृतरित्या शासन दरबारी करून घेतली आणि त्या अधिकृत बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन ट्रस्टने दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे हयातीत असताना 2006 मध्ये अधिकृत शासनातर्फे आपल्याला मान्यता मिळाली आणि ट्रस्टला 15 गुंठे जागाही मिळाली. ते पण शासनकृत अधिकृत नाममात्र भावाने दरात विकत घेतली. खाडीपैकी जमीन, कोस्टलमधली जमीन शासनाकडून मान्यता प्राप्त घेताना अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागल्या. दिल्लीतील केंद्रातून कोस्टल झोन MCZMची मान्यता घेतली. ज्यावेळेस बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन बुद्धविहाराचं बांधकामाचा प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये सादर केला 2006 मध्ये. 2006 मध्ये भूमिपूजन झालं. चंद्रकांतजी हंडोरे यांच्या हस्ते मंत्री होते. त्या काळी काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये मंत्री होते चंद्रकांतजी हंडोरे, ज्यांनी बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीला अधिकृत करण्यामध्ये बहुमूल्य असा हात दिला. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते काँग्रेसचे आणि ज्यावेळेस त्यांनी आत्मधनाचा इशारा दिला त्यावेळेस मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गंभीरतेने घेतलं. त्यावेळेस मी बाबांबरोबर सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी मी बऱ्याचदा गेलो आहे. कॉलेजला होतो, कॉलेजला असतानाही गेलो आहे आणि नंतरची प्रक्रिया करतानाही गेलो आहे. अनेक वेळा बाबांबरोबर मुंबईला मी स्वतःहून गेलेलो आहे, कारण मी कॉलेजला शिकायला होतो. आणि धुरंधर असा 20-25 वर्षे प्रवास करत करत ही मान्यताप्राप्त बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन ट्रस्ट अधिकृत अबाधित आहे आणि कारभार चालू आहे. 6 डिसेंबर रोजी दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं निधन झालं. महानिर्वाणदिनी निधन झालं. विशेष बाब आहे. आणि महानिर्वाणदिनी निधन असताना त्यांनी जे काही संघटनात्मक कार्य होते, जसं काय म्युन्सिपल मजदूर युनियन, म्युन्सिपल लेबर युनियन, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन 6 जुलै 2000 मध्ये नवीन प्रस्थापित केली स्वतःच्या अस्तित्वासाठी. कारण शरदराव यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःची युनियन प्रस्थापित केली. आज बाबा गेल्यानंतर प्रगल्भ ते युनियनचं काम एकमेव रवींद्र शिंदे त्यांचे सुपुत्र जे सेवेत कार्यकारी अभियंता राहून प्रामाणिकपणे करत आलो आणि करतोय. बाबांचं नाव जे बाबा हयातीत नसताही उंच शिखरावर नेऊन ठेवायचं काम मी केलेलं आहे आणि करतोय. राज्यस्तरीवर महाराष्ट्र स्टेट लेवलला असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, केंद्रापर्यंत या संस्थेचं नाव मी पोचवलेलं आहे. पत्रव्यवहार करतोय जागेच्या कामासाठी, प्रस्तावासाठी. विविध राजकीय नेते बाबांचा अजून आधार करत आहेत. ठाण्यातले सार्वभौम उपमुख्यमंत्री, विविध विधानसभेतील आमदार, खासदार बाबांचा रिस्पेक्ट करतात. का? कारण बाबांचं कार्यच शुद्ध प्रतिमेचं होतं. कुठल्याही शरीरावर 5 पैशाचा डाग नाही आहे, अशा प्रकारचं कार्य आहे. कामगार चळवळ, कामगार संघटना घडवली. आंबेडकर चळवळ घडवली. एक आवाज तर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज एकत्र, एक आवाज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज एकत्र, अशा प्रकारे त्यांनी संघटनात्मक कौशल्य होतं. 70च्या दशकात म्युन्सिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी देणारा माणूस 67 मध्ये
दादोजी कोंडे जागेवर झोपडपट्टी अजून महात्मा फुले नगर खाटरून जोशी कॉलेजसमोर देऊन मैदान घडवलं. तेच ते दादोजी कोंडे स्टेडियम. दादोजी कोंडे मैदान 67मध्ये घडलं. ते कामगार वसाहत बाबांनी हटवली आणि 78-79 दरम्यान दादोजी कोंडे स्टेडियम घडलं. कारण 71मध्ये निवडणुकामध्ये बाबांचे 2 नगरसेवक होते आणि सत्तेमध्ये असताना सतीश प्रधानांनी हे घेऊन, ज्यावेळी सतीश प्रधानांना हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे ठाण्याच्या प्रेमापोटी आदेश दिले की ठाण्यामध्ये एक गडकरी रंगायत नाट्यगृह असावं आणि एक दादोजी कोंडे स्टेडियम असावं. बाळासाहेब ठाकरेंनीच आर्किटेक्ट दिले, गडकरी रंगायतांसाठी पण दिले आणि दादोजी कोंडे स्टेडियमसाठी आर्किटेक्टसुद्धा दिले आणि कॉन्ट्रॅक्टरसुद्धा हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनीच दिला. आणि सतीश प्रधानांनी फक्त आधार मोहरा होते. जे सतीश प्रधान नगराध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळं घडलं आणि ठाण्यात जी शिवसेनेची सत्ता आली, पहिले महापौर सतीशचंद्र प्रधानच झाले. अशा प्रकारे शिवसेनेचा इतिहास शिवसेनेने घडवला. पण दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा मोठा हातभार होता. गडकरी रंगायतन घडवण्यात दादोजी कोंडे स्टेडियम म्हणून नाव झालं ना, मासुंदा तलाव घडवण्यात. कारण मासुंदा तलावच हा आमच्या विभागामध्ये येतो. प्रभाग क्रमांक त्यावेळेचा 47 आणि आत्ताचा 22 पॅनलमध्ये आमच्या विभागात मासुंदा तलाव येतो. त्यामुळे हे संपूर्ण जडणघडणमध्ये दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेचा हात आहे. नगर परिषद, नगरपालिका ते महानगरपालिका घडवण्यापर्यंत भरपूर मोठा हात आहे. परंतु कधी चांगो शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या नावासाठी हापापले नाही. तर कुठल्याही गोष्टीला त्यांनी आपलं नाव मागणी केली की नाव दिले. आम्ही आत्ता क्रिक रोडला नाव देण्याचं करतो. 10 वर्ष प्रकरण रखडते, अजून नाव दिलं जात नाही, अजून ठराव होत नाही. मंजुरी झाली आहे पण ठराव होत नाही. हे असं धुरंधर आजच्या राजकारण्याचा इतिहास आहे की ते चांगलं कार्यकुशल केलेल्या माणसाचं एक नाव क्रिक रोडला देऊ शकत नाही, का कुठे फोटो दादोजी कोंडे स्टेडियमला लावू शकत नाही किंवा गडकरीला फोटो लावू शकत नाही. ही धुरंधर अवस्था आहे. हा झाला इतिहास. तर आत्ता वर्तमान स्थितीमध्ये बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती बाबा निर्वतल्यानंतर, वारल्यानंतर, निधन झाल्यानंतर 6 डिसेंबर 2012 आणि 25 डिसेंबर 2012 रोजी हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याच्या संघटनेवरती त्यांचे मोठे सुपुत्र यांना बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीवर अध्यक्ष नेमणूक केलं, जे रवींद्र शिंदेने केलं. कारण रवींद्र शिंदे ऑलरेडी ट्रस्टीमध्ये 40 वर्ष काम करताना त्यावेळेस 25 वर्ष झाली होती मला. त्यामुळे मी रेकमेंडेशन देऊन माझ्या मोठ्या बंधूंना, चला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीवर अध्यक्ष ते एक संघटना सांभाळते आणि मी कबूल केलं की मी कामगार संघटना युनियन सांभाळतो. अशा प्रकारे 2 संघटना आम्ही 2 भावांमध्ये वाटून घेतल्या. त्यात काय मोठं आर्थक कारण नव्हतं. जसं हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे तर शिवसेनेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मध्ये अर्थक कारण, शिवसेना म्हणजेच अर्थक कारण. तसं अर्थक कारण आमच्या समाजाच्या नावावर आम्ही कधी अर्थक कारण करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य म्हणजे धम्माचं कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य म्हणजे धम्माचं कार्य. या धम्माच्या कामामध्ये कधी आम्ही अर्थक कारण आणत त्यांनी केलं नाही. आणि केलं असतं तर एवढ्याला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाचं भलं मोठं बौद्ध विहार एवढ्याला उभं राहिलं असतं ना. जागा आहे आमच्याकडे, बौद्ध विहार का नाही उभं राहिलं? महानगरपालिकेने त्या काळामध्ये का तोडलं? अर्धवट स्थितीमध्ये असतं तर भलं मोठं अर्थकारण असतं, भलं मोठं बौद्ध विहार इमारत उभी राहिली असते. परंतु बाबा आहेत ते, बाबांनी म्युन्सिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची इमारत 70च्या दशकात नातू परंपरेबरोबर बांधली. म्हणजे बाबांचे संबंध कितपत होते. त्यामुळे आज ते जिवंत असते ते एवढ्यानं बौद्ध विहार उभं राहिलं असतं. एवढी कास होती त्यांच्याबरोबर. परंतु बाबा गेल्यानंतर जो काही कारभार मोठ्या बंधूंना दिला तो कुठेतरी संशयित कारभार होता. त्यामुळे ना त्याचं ऑडिट होत होतं, ना अकाउंटिंग होत होतं, ना मीटिंग होत होत्या, ना कुठल्या गोष्टी होत होत्या. संपूर्ण एकादरशाहीचं मालकी असलेली जागा मालकीच्या असल्यासारख्या गोष्टी करत होता. आणि त्यामुळे कुठेतरी मोठे बंधू प्रभाकर चांगो शिंदे आणि कांतीलाल मणिलाल शाह जे जनरल सेक्रेटरी होते, ह्याने कुठेतरी संगमत करून
गुजराती सदस्य नेमले 15, 10-15. कुठेतरी मला संशयाचे पाल चुकलं. मी कधी बारकाईने लक्ष दिलं नाही, कारण मी सेवेमध्ये कार्यकारी अभियंता असल्यामुळे मला इकडे वेळ मिळत नव्हता. परंतु माझ्या हस्ते कागदपत्र माझ्याकडे नेहमी स्वाक्षरीसाठी घरी यायची, ऑफिसमध्ये यायचे, घरी यायचे स्वाक्षरीसाठी, वेगळ्या दप्तरांसाठी. पण ज्यावेळेस ही गोष्ट मला समजली लोकांकडून की असं असं झालेलं आहे, त्यामुळे तात्काळ निर्णय घेतला आणि 25 डिसेंबर 2012 रोजी अध्यक्ष नेमल्यापासून प्रभारी अध्यक्ष यांचा कारभार संशयास्पद असल्यामुळे उपायुक्त धर्मराय यांच्याकडे एक सदस्य, जो सदस्य नाही आहे, अघोषित सदस्य, याने दावा दाखल केला प्रभाकर शिंदेच्या विरुद्ध. ते धुरंधर 12 वर्ष उपायुक्त धर्माकडे निर्णयच झाला नाही, केसच झाला नाही. काल आता 29 मे 2025 निर्णय आला आणि आता मार्चमध्ये पण निर्णय आला आणि संपूर्ण जो चेंज रिपोर्ट होता 2012 प्रभाकर शिंदेच्या कार्यकालातील अध्यक्षपदा तो रिजेक्टेड केला. प्रभाकर शिंदेंना अध्यक्षपदावरूनच रिजेक्टेड केले. प्रभाकर शिंदेंना अध्यक्षपदावरूनच रिजेक्टेड केले उपायुक्त धर्मादायुक्त आणि संपूर्ण कारभार 1985 कमिटीवर सोपवला. आणि 1985 कमिटी जर गृहीत धरली तर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे त्यावेळेस होते. पण आता निधन झाल्यामुळे रिक्त पद झालं. उपाध्यक्ष छगन सोनावणे आहेत, कोषाध्यक्ष रवींद्र शिंदे आहेत, जनरल सेक्रेटरी त्यावेळेचे कांती बुवा आहे, पण त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्य चिटणीस बाळाराम महाडिक आहेत, जे महानगरपालिकेत शिपाई म्हणून काम करत आहेत आणि इतर सदस्य आहेत. 7 सदस्य आहेत, 7 का 8 सदस्य आहेत, त्यापैकी 3 सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे उपायुक्त धर्मादायुक्त यांनी नुकतं दिलेल्या निर्णयानुसार त्यांच्या अधिकृत परवानगीने मी काल जनरल सभा लावली, प्राथमिक बैठक लावली आणि प्राथमिक बैठकीमध्ये विचारांती असं ठरलं, नवीन अध्यक्ष नेमणं, नवीन जनरल सेक्रेटरी नेमणं आणि नवीन 3 सदस्याची रिक्त जागा भरणं, हे संपूर्ण अधिकृत लोकशाही प्रणालीनुसार प्रक्रिया राबवून एकाएकी कार्यभार बघणारे प्रभाकर शिंदे जे रिजेक्टेड अध्यक्ष आहेत, एकादशी कारभार बघणारे प्रभाकर शिंदे रिजेक्टेड अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून दप्तर कमिटी पुढे सादर करणे. तर असं ठरलं की प्रभाकर शिंदेने काय काम करतो ते आम्हाला माहितीच नाही, संस्थेचं अकाउंटिंग माहिती नाही, संस्थेचं ऑडिट माहीत नाही, संस्थेचे पावती पुस्तकं माहितीच नाहीत. त्यामुळे तो दप्तर पूर्ण समिती पुढे ठेवावा आणि मग पुढील जनरल बॉडीमध्ये नवीन नियुक्तीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं एकमेकाने ठरलं. आणि ते मी तुम्हाला लाईव्हवर सांगतोय. आज सोशल मीडिया आहे, जे काही गोष्टी सत्यता आहेत ते सोशल मीडियावर कळायला पाहिजे, लोकांना समजायला पाहिजेत. कुठे पाणी मुरतंय, कुठे नाही मुरत, या गोष्टी लोकांना जोपर्यंत कळत नाही, त्यामुळे कुठलाही कारभार एकादशाहीने अंधकारात होत नसतो. तो ही संस्था आहे, ट्रस्ट आहे, हे समाजाची आहे, त्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचायला. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय भारत.